गोव्या म्हणते काय हो या टिपल्याला काय भेटताय तू कदा टकतोय रे येणं डोक्यात आहे काय येणं तर तू असं जा बोलूच नको कोण आहे काय म्हणला आणि मला नवरा कधी होता आता बदली झाली का काय माझी माझ आता झाले का दान येणे डोक्यात आहे का काय कुठे तो पाहुणे कसं बोलते ती पुणेकडे आहे बायको ये झाली काय बोलवून घ्या बघ तू माझं डोकं खवळून माझा घोटाळा होईल आतापर्यंत तुम्हाला सांगितलं का माझ्या कानावर घातले का आता तुझ्याच डोक्यात दगड घालून तुला जीव मारू वाटायला लागला मग काय तर मला माहित नाही ती लग्नाला कसला होता नवरा त्याला 2 शिंग 4 पाय मागे शिपट लोंबकळतोय म्हणावं आणि काय खातोस तू लिंबाचं पालं खातोय झाडावर बसतोय म्हणावं आणि कुठं राहतो हा मशानभूमीत असतोय म्हणावं तिथं निवारा आहे पत्र्याखाली हा घराने येडाय का गाव येडाय तुमचं राव रूप घेऊन म्हाताऱ्याचा तारी बालूचा मेंढराला आशीची जुरीचा राजा निघाला बालूचा वाड्याला शिवाजी राजाचा मल्हारी नाचा ठेवून नाच मारून घोड्याला निघाला बालूचा वाड्याला नाच मारून घोड्याला झाली बार बार आणि त्याला सांगा लवकर उरक म्हणावं जायचं आहे ना यार फिट लागले का लय दिवसात माझा नवरा आलाय आणि लगेच गालवा लागला काय लागल्या अरे काय तर पावसाळ केलं पाहिजे काय तुझ्या याचं मी पाहिजे आता काय पुरणपोळीचा स्वयंपाक कर नाहीतर त्यांना बोकड लाव काहीतरी कर बोकडाने काय होतंय हलगत आहे का एखादं सूर्याचा लाव नाही तर शेजाऱ्याचा घे बरं असू द्या जाते मी किती तर केलं तर लग्नाचा नवरा आहे हळद लावलेली मग त्याच्याबद्दल मला त्यांच्या मागे गेलं पाहिजे मामा जातो आता आम्हीपासून तुटक राहावा काही काय काम आहे का बोलायचं 4 दिवस राहिलेत आता एवढंच आहे निवड वाढायला लागलाय म्हणून म्हणलं जाऊ का काय झालं तू काय तुझ्या आईचं भिताड तुझ्या शिव्या द्यायच्या नाही त्या नवरा म्हणणं गप्प बसते नाहीतर एका फाटीत दाताड पाडी मी बी कराटे चॅम्पियन होतो आता काय करावं चॅम्पियन चल लवकर दोघं दिसताय तुमच्या जोड्या कुठं आहे त्या गावात हिसकावून घेतल्या मग तेच कुठं आहे त्या म्हणलं बायका कुठं आहे त्या हा अलग ही मधली रम काटे आणि एक टाका तुमचं सणांग कुणी नेलं हा ते जमिनीत ताशा वाजवते तसं बायको हे कोंबडे ती म्हणली म्हणून आमची मंडळी भजन मंडळी आहे काय दारुडी म्हणते काय अरे माझी बायको असं आहे ही बायको आहे काय हिला तोंड कवा पाडायचं त्यांचा पट बसवायचा आहे का मी म्हणतो मागणंच तोंड आहे दिसत नाही की पुढं
झाकून म्हणजे तोंड दावायसारखं राहिलं नाही म्हणायचं. मग तिचं तोंड का पोत्यात बांधलंय तोंड झाकूनच काम आपलं नव सांगायचं. पैसे मी खर्च केला पण ती डांबराचा डबा माझ्या गळ्यात घातला बाबा. आणि गेंबाची बायको कशी आहे बघत हा चांगली सुंदर आहे सगळेवंत. हो पण माझं मत असं आहे काय हो काही प्रयत्न करायचा पण त्या गेंबाची बायको जिंकायची. कशी काय जिंकायची? मी त्याला फसवतो. कसं काय म्हणजे असं फसवायचं कसं? कुणी कुठली गोष्ट सांगू कोणी कुठली गोष्ट सांगू खरी म्हणावं लागेल. खरी म्हणावं लागेल. कुठली जर म्हणलं तर बायको द्यावा लागेल. माझ्या दिमागातलं बोलला तुम्ही. गेंबाला काय तर लपण डाव करायचा आणि त्याची बायको आपण जिंकायची. चला बरं चला आता मधल्या वाटाने मी जातो तुम्ही तुमच्या वाटाने जावा. अरे बाबा